आता ही कथा शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितली होती. ते शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, इथे श्रीकृष्ण चरित्र संपलं, आता आम्ही निघतो. परीक्षित राजाने 2 मिनिट शुकमुनींना आग्रहपूर्वक बसवलं. गंगेवर गेला, पाण्याचा लोटा भरून आणला, शुकमुनींचे पाय धरलेत, धुतलेत, त्या पायावर डोकं ठेवलं आणि परीक्षित राजा म्हणू लागला, तुम्हीही म्हणा. परीक्षित म्हणतोय, धन्योस्मी अनुगृहीतोस्मी भवता करुणात्मना श्रावितोऽसि मया यश्च अनादिनिधनो हरिः. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षित राजा म्हणतो, 7 दिवसात धन्योस्मी, मी धन्य झालो. अनुगृहीतोस्मी, तुमचा मी अनुगृहीत झालो. का? भवता करुणात्मना, तुम्ही कारुण्यपूर्वक प्रेमाने मला कथा सांगितली. मी काय ऐकलं महाराज? श्रावितोऽसि मया यश्च अनादिनिधनो हरी, मी साक्षात श्रीकृष्ण ऐकला. शुकमुनींनी परीक्षिताकडे पाहून स्मितहास्य केलं, आपलं आसन उचललं, काखेत ठेवलं, कमंडलू उचलला, गंगेच्या ऐल तीरावरनं पैल तीरावर निघून गेले. परीक्षिताला शुकमुनी उपदेश करून निघून गेलेत. आता ही कथा नैमिषारण्यात सूतमुनी शौनकांना सांगतात. ते म्हणतात, गुरु हे सद्गुरू का असतात? कारण गुरु मूळ असतो, शिष्य फळ असतो, आणि मुळाला फळाची अपेक्षा कधीही नसते. आंबा महोत्सव आहे महाराज इथे. झाडाला आंबे येतात, पण ज्या झाडाला आंबा आला त्या झाडाच्या मुळाला एक तरी आंबा खायला मिळतो का हो? सांगा मला. त्या मुळांवर आंब्याचं अस्तित्व आहे, पण मुळाने कधी आंब्याची आशा ठेवली नाही. तद्वत सद्गुरू असतात, ते मूळ असतात, ते फळाची अपेक्षा ठेवत नाही, निरपेक्ष असतात. म्हणून सद्गुरूंच्या चरणी आपण लीन राहिलं पाहिजे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की. आता परीक्षित राजाने पद्मासन घातलं. सुतमुनी सांगतात, नैमिषारण्यात सांगतात, ध्यानस्थ बसला. शरीरातले प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान पंचप्राण हृदयात एकत्र केले. हृदयातले प्राण टाळूत एकत्र केले. अहम ब्रह्मास्मी ब्रह्मैव अहमस्मी इति नाम समाधी. समाधी अवस्थेत परीक्षित राजा गेला आणि परीक्षित राजाच्या टाळूला छेदून त्याचे पंचप्राण आत्मा वैकुंठात गेला. परीक्षित राजा वैकुंठात गेला, त्याला मुक्ती मिळाली. मग 2 मुहूर्तांनी 96 मिनिटांनी तक्षक नाग आला आणि त्याने मृत शरीराला दंश केला. कथेचं फळ बघा. आधी मुक्ती मिळाली, जिवंत परीक्षित सापडला नाही. हे कशाचं फळ आहे? भागवताचं फळ आहे. परीक्षित राजाला सायुज्य मुक्ती मिळाली. आता सूत महर्षी शौनकांना विचारतात, जे माझ्या गुरूंनी परीक्षित राजाला भागवत सांगितलं होतं तेच मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अजून काही ऐकण्याची इच्छा आहे का? शौनकादी ऋषींनी सांगितलं, म्हणे देवा, तुम्ही आम्हाला भागवत सांगितलं गोष्ट खरी, पण महाराज केवढ्या कथा, केवढे नाव, केवढे उपदेश, केवढे संस्कृत श्लोक, किती प्रकारच्या भक्ती, सगळंच काही इथे मावलं नाही म्हणे देवा. बरंचसं होतू सुद्धा गेलं. आमचं हे 8 GB
आणि तुमचं मेमरी कार्ड 1 TBचं 1 ट्रिलियन आहे ना, ते कसं काय मावणार महाराज? काही समजलं, काही नाही समजलं, काही लक्षात राहिलं, काही लक्षात नाही राहिलं, बऱ्याच शंका आहेत, बऱ्याच कुशंका आहेत. पण महाराज या सगळ्यांची फेड व्हावी म्हणून तुम्ही सगळ्या भागवताचं सार एका श्लोकामध्ये सांगा. ते आम्ही ऐकलं की आम्हाला भागवताचं पूर्ण फळ मिळालं. म्हणून मी भागवतातला शेवटचा श्लोक म्हणतो, तो तुम्ही सुद्धा मोठ्याने म्हणायचा. मोठ्याने का म्हणायचा? तर पहिल्याच दिवशी मी सांगितलंय की मी इथे भागवताला कुलकर्ण्यांकडे आलेलोच नाही, मी कालिका देवीने बोलवलं म्हणून सांगितलं ना मी. मग आपलं भागवत संपलं हे कोणाला समजलं पाहिजे? तिला आवाज ऐकू गेला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा भागवताचं सार. तुमची काही कथा मिस झाली असेल, हा श्लोक म्हटला तर ती कथा तुम्हाला परत मिळेल. तुमचा डाटा रिकवर होईल, काळजी करू नका. सगळ्यांनी म्हणा नाम संकीर्तनम यस्य. आवाज आला का आई? नाही नाही आला, वाढवावं लागेल. नाम संकीर्तनम यस्य. 3 नंबरच्या देवीला नाही गेला. 3 देवी आहेत ना, दोघींना गेला. थोडा वाढवावा लागेल, 10%. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की. हे भागवताचं सार आहे. याचा खरा अर्थ सांगायला पाहिजे मी, पण मी काही अर्थ सांगणार नाही. मी श्लोक म्हटला, अर्थ तुम्ही सांगायचा. भागवत ऐकलं ना तुम्ही? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सहज सोपं उत्तर आहे, फक्त उत्तर प्रामाणिकपणाने द्या. सगळं भागवत तुमच्या लक्षात येईल. या जगतात चिंतन कोणाचं करावं, स्मरण कोणाचं करावं, अनुसंधान कोणाचं ठेवावं. या जगतात प्रातस्मरणीय कोण आहे? या जगात वंदनीय कोण आहे? या जगात हृदयात ठेवावा असा कोण आहे? या जगात शरण जावा असा कोण आहे? या जगात आपल्या कल्याण करू शकणारा कोण आहे? या जगात कोणाच्या आज्ञेने आपण जन्माला आलेलो आहोत? या जगात कोणाच्या आज्ञेने आपण राहत आहोत? या जगात कोणाच्या आज्ञेने आपण जाणार आहोत? बस हे लक्षात आलं की तुम्हाला भागवत समजलं. श्लोकाचा अर्थ सांगतो, नाम संकीर्तनम यस्य, ज्याचं नाव घेतल्याने सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप नष्ट होतात. प्रणामो दुःख शमनः, ज्याला प्रणाम केल्याने सर्व दुःख नाहीसे होतात. अशा त्या तन्नमामी हरिं परम, सर्वश्रेष्ठ हरीला मी नमस्कार करतो. गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतांना अत्यंत परमप्रिय असलेल्या अधिक मासातली माझी पहिली कथा. प्रभू रामचंद्रांचं पदस्पर्श झालेल्या पावन भूमीत श्री नाशिक क्षेत्रात पूर्ण जगदंबा जगज्जननी कालिका माता देवीच्या प्रांगणात श्रीयुत कुलकर्णी परिवार यांचे आप्त इष्ट यांनी आयोजित केलेली ही भागवताची कथा या ठिकाणी परिपूर्ण झाली. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तच्छ श्रीकृष्णार्पणमस्तु. ही कथा गोपालकृष्णाच्या चरणी, गोपालकृष्णांची अत्यंत परमप्रिया राधा रुक्मिणी यांच्या चरणी, श्रीरामचंद्रांच्या चरणी
त्र्यंबकेश्वराच्या चरणी, गंगा गोदावरीच्या चरणी, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी आणि जगदंबा कालिका मातेच्या चरणी मी अर्पण करतो. तच्छ्री श्री कृष्णार्पणमस्तु. कथा संपली असं म्हणू नये, म्हणून कथेचा नवीन आरंभ करावा. म्हणून भागवताचा पहिला श्लोक म्हणतो, नवीन कथेला आरंभ करतो. श्री गणेशाय नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. गोपाल कृष्ण भगवान की. नवीन कथेला आरंभ झालेला आहे. एक कथा संपली, नवीन कथा सुरू झाली. असो, कुलकर्णी परिवाराने या कालिका मंदिराच्या प्रांगणात श्रीमद भागवत कथा केली असं मी म्हणणार नाही. अत्यंत वैभवाने केली. कशी केली? वैभव संपन्न कथा. कशावरून हो? लक्षात ठेवा, भरपूर पैसे खर्च केले म्हणजे वैभव असतं असं काही नाही. कुलकर्णी परिवाराने अत्यंत श्रद्धेने, भक्तीने, अत्यंत मनाने कथा केली. जो येईल त्याला अन्नदान, पाण्याचं दान, चहाचं दान, ऐके नाही, मोठ्या मोठ्या मनाचं द्योतक आहे. लक्षात ठेवा, काय दिलं ते महत्वाचं नाही, प्रेमाने किती दिलं हे महत्वाचं आहे. नाही, अत्यंत वैभवाने कथा केली. लोक आम्हाला म्हणतात, गुरुजी तुम्ही आम्हाला भागवत सांगितलं, आम्ही तुमच्या ऋणात राहतो. मी कुलकर्णी परिवाराच्या ऋणात मी आहे. का बरं माहिती आहे का? मी त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी वेड्या वाकड्या वेळी कथा केली. मला समजत होतं वेळ चुकीची आहे, पण काय करणार, मला कथेचे निमंत्रणच असे आले की माझ्याही हातात काही. पण त्यांनी त्याच्यासाठी सुदान देवांनी जसं हो की चूक केलं नाही, असं त्यांनी सुद्धा 2 म्हणे 2, 1.5 म्हणे 1.5, 3 म्हणे 3 असे श्रोते मिळणं सुद्धा कुठे असावं लागतं, भाग्यात असावं लागतं. आज माझं डोक्यावरचं इतकं मोठं ओझं उतरलं, काय सांगू तुम्हाला. माझं अवघड जागी दुखणं, माझ्या बहिणीच्या जावयाकडे कथा आहे दुसरी. म्हणजे एक तर जावई अवघड, त्यात जावयाचा जावई म्हणजे अजून अवघड. त्यांची कथा आधी घेतली, मग हा टाइम. कुलकर्ण्यांनी काय केलं? सहकार्य केलं. मीही त्यांच्या ऋणात राहतो. पूर्ण परमात्मा सच्चिदानंद घन नारायण या कुलकर्णी परिवारावर, त्यांच्या मुलींवर, जावयांवर, त्यांच्या पुत्र पौत्रांवरती अनंतानंत कृपा करो. त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे श्रोते, तुम्हालाही भगवंत दीर्घायुष्य आरोग्य देवो, सुख समृद्धी देवो, यश कीर्ती देवो, जय विजय लाभ देवो. भगवंतांची कथा अनेक उत्तमोत्तम वक्त्यांच्या मुखातनं ऐकायला मिळो. भगवंतांचं नामस्मरण करत करत आपलं उर्वरित आयुष्य शांत चित्ताने व्यतीत होवो. आणि आमच्या कुलकर्णी काकांना विशेष गिफ्ट, त्यांचं शरीर उत्तम राहून त्यांना रोज 1 पुरणाची पोळी, आमरसाचं भोजन मिळो. शरीर उत्तम राहणार असेल तर खायला काय हरकत आहे, खाऊ काका. मिष्टान्नम भोजयेत. काकांना फार आवडतं. आपल्याकडे जेवायला येणार बरं का प्रिया. आता आंबे राहिले तर आंब्याचा रस करू, पण पुरणाची पोळी फायनल आहे. बरोबर आहे ना काका? ते जुलै महिन्याच्या शेवटी सगळे कुलकर्णी आपल्याकडे जेवायला येणार आहेत. बरोबर बोललो ना मी? तारीख काढायला सांगितली. आज बायकोकडून मी सही केली होती, तिने शिक्काही मारलं बघा. आता पक्क झालं. सगळ्यांचं भगवान पूर्ण पुरुषोत्तम अनंत कृपा करो.
भगवत कृपेचा तुम्हाला याच जीवनात अनुभव येवो अशी प्रार्थना करतो. तुमचं घर धनधान्य समृद्धीने लक्ष्मीने भरून जावो, तुमच्या मनेच्छित कामना पूर्ण होवोत असा आशीर्वाद मी तुम्हाला देतो आणि माझी कथा इथे संपवतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कथेचा संकल्प कोणी सोडला होता? पूजा तुम्ही केली होती ना? या काकांना बोलवा, या तुम्ही बसा. सगळ्यांनी हात जोडा. इथे इथे